नमस्कार. विम्सिकल पीयूच्या विम्सिकल लाईफमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. माझ्या चॅनलचं नाव विम्सिकल का आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल माझ्या व्हिडिओजची कन्सिस्टन्सी बघता. तरीसुद्धा पुन्हा एकदा निर्लज्जपणे मी तुमच्यासमोर आहे. माझ्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणायला. कारण यापुढे तरी निदान मी माझे व्हिडिओ रेग्युलरपणे टाकेन असं प्रॉमिस मी तुम्हाला आज करणार आहे. आज मी घेऊन आले एक गोष्ट. कारण वेळ झाली आहे आता माझ्या गोष्टीची. पूर्वी बघा इसापनीतीच्या गोष्टी असायच्या, अकबर बिरबलच्या गोष्टी असायच्या. त्याच्यात एक बोध असायचा किंवा आपण त्याला तात्पर्य म्हणायचो बघा, की आपण ती गोष्ट सांगायचो आणि शेवटी असं असायचं की आपण या गोष्टीतनं अमुक-अमुक शिकतो किंवा शिकू शकतो. पण त्या काळी ज्या गोष्टी होत्या त्या होत्या राजा-राणीच्या गोष्टी, त्यानंतर जंगलातल्या प्राण्यांच्या गोष्टी. त्या गोष्टी आताच्या काळात रिलेव्हंट नाहीयेत. म्हणून आजच्या काळात जर आजच्या काळाशी साजेशी गोष्ट हवी असेल, तर ती आजच्याच काळातली हवी ना. म्हणून मी तुम्हाला आजची जी गोष्ट सांगणार आहे, ती आहे एका मुलीची. मुलगी साधी सरळ तुमच्या आमच्यासारखीच आहे, जिने शिक्षण पूर्ण केलं, जी नोकरी करतेय, स्वतःचे पैसे कमवते अशी मुलगी. तरीही तिला स्वतःची वेगळी स्वप्न आहेत. चार चौघांपेक्षा वेगळं काहीतरी करावं अशी तिची इच्छा आहे. आपले छंद जपावेत आणि त्यापासून आपल्याला लोकांनी ओळखावं असं तिला वाटत होतं. तर ती असं एक होतं की ती आपला कंटेंट बनवायची. आजच्या काळातलं सगळ्यात जे चाललेलं काय म्हणतो ते प्रसार माध्यम ते म्हणजे Instagram. Instagramवरती रील्स बनवायची, आपला कंटेंट लोकांसमोर मांडायची आणि ती बरेच प्रयत्न करत होती त्यासाठी, पण तिला यश मात्र मिळत नव्हतं. काही वेळा ती बरीच नाराज व्हायची. एक दिवस असं झालं की एक रँडम रील ती बनवत होती. तिने तो रील बनवला. म्हणजे तिने तो कंटेंट अगदी काही डिसाईड वगैरे पण केला नव्हता. अचानक तो रील असा तिला सहज सुचला. तिने बनवला आणि तो अपलोड केला आणि समहाऊ तो व्हिडिओ 2,00,000 लोकांपर्यंत पोहोचला. 10,000-1,000च्या आसपास तिला लाईक्स आले त्यावर. कमेंट्स आल्या साधारण 400-500 कमेंट्स आल्या. ती मुलगी खूप खुश झाली. खुश झाली आणि म्हणजे तिच्यासाठी ते खूप होतं, कारण तिचं ते स्वप्न होतं, की आपल्याला अ, कोणीतरी रिकॉग्नाइज करावं आपल्या कंटेंटसाठी. 2-1 आठवडे तिचे त्या रिप्लायजवर त्या कमेंट्सवर रिप्लाय देणं, त्याला उत्तरं देणं, त्यानंतर त्या व्हिडिओचे व्ह्यूज जसे वाढतायत ते बघण्यात गेले. ती त्या सगळ्याचा आनंद घेत होती. पण झालं असं, की त्या 200-300 कमेंटमध्ये 7-8 अशा कमेंट्स होत्या, ज्या तिच्या जिव्हारी लागल्या. म्हणजे थोडक्यात त्या निगेटिव्ह कमेंट होत्या आणि ती सतत त्या कमेंटचा विचार करत राहिली. मग 2-3 आठवड्यानंतर जो आनंद होता, तो आता त्रासात बदलत गेला, की ह्या लोकांनी आपल्या व्हिडिओवर निगेटिव्ह कमेंट केली आहे. आजूबाजूचे लोक होते, तर ते तिला सांगत होते, की "एवढं आपण लक्ष नाही द्यायचा. करणार कमेंट. तू ओपन अकाउंट आहे. तू रील सगळ्यांसाठी शेअर केलायस. मग भेटणार तुला अशी लोकं." पण तिला ते डोक्यात म्हणजे तिला कळत होतं, की हे आपण इग्नोर केलं पाहिजे, पण ते अटकून राहिलं होतं डोक्यात. आणि असं होत होतं, की तिला त्या लोकांचे चेहरेसुद्धा दिसत होते, की त्या लोकांनी ती जी कमेंट असते ती कोणत्या टोनमध्ये केली असेल. कारण तिची इमॅजिनेटिव्ह पॉवरसुद्धा तेवढीच होती. त्यामुळे ती ते सुद्धा इमॅजिन करत होती. त्यावर ओव्हर थिंकिंग करत होती. मग असं झालं, की तिने असं ठरवलं, की ही गोष्ट आपल्या डोक्यातून जात नाहीये. मग ती कशी घालवूया? तर तिने त्यावर एक उपाय काढला. तो म्हणजे तिने त्या लोकांना सार्कॅस्टिकली त्यांच्याच भाषेत निगेटिव्ह वेजने निगेटिव्ह लोकांबरोबर निगेटिव्ह वेनेच तिने रिप्लाय करायचं ठरवलं आणि तिने तो केला. मग तिचं मन शांत झालं, की हां, आपण त्या लोकांना रिप्लाय केला. मग तिने जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेने बघितलं, तेव्हा तिच्या लक्षात आलं, की 400-500 चांगल्या कमेंट तिने या 7-8 वाईट कमेंटमुळे इग्नोर केल्या होत्या.
400-500 चांगल्या लोकांचं चांगलं तिच्याबद्दलचं मत किंवा तिच्यासाठी जे चांगलं बोलले होते तिच्या व्हिडिओसाठी, ते तिने पूर्णपणे मातीत मिळवलं होतं असंही म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिने हा धडा घेतला त्या व्हिडिओमुळे किंवा ह्या सगळ्या घटनेमुळे, की दुसऱ्यांचं व्हॅलिडेशन म्हणजे काही वेळेला आपण सकारात्मक म्हणा किंवा नकारात्मक कमेंट आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो आपल्या आनंदासाठी, की लोकं आपल्याला चांगलं म्हणावं हे आपल्याला खूपच जास्त आपण अपेक्षा करतो आणि प्रत्येक वेळी ते घडतंच असं नाही. काही वेळेला आपल्याला वाईट कमेंट करणाऱ्यांचाही सामना करावा लागतो आयुष्यात. जर तुम्हाला तशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर आपला कंटेंट टाकायचा असेल, तर तशाही लोकांचा सामना तुला करता आला पाहिजे. हा धडा तिने त्यावेळी घेतला आणि ती मुलगी दुसरी-तिसरी कोणी नाहीये, ती मुलगी मीच आहे. हे सगळं माझ्या 2-3 आठवडे माझ्यासोबत घडतंय आणि म्हणजे मी हा धडाच घेतलाय आता, की मी या सगळ्या गोष्टी एक खूप वेगळ्या नजरेने पाहणार आहे. कारण अजूनपर्यंतचं माझं बरंच आयुष्य जे आहे ना, ते याच चक्रामध्ये अडकलं. म्हणजे 10 लोकांनी चांगलं म्हटलं मला ना, तर ते मी एका कोणीतरी काहीतरी माझ्या बोलण्यात, दिसण्यात, कशात तरी चूक काढली म्हणून मी ते सगळं सोडून म्हणजे त्याच्यातला इंटरेस्ट माझा गेला होता. म्हणजे फक्त हीच गोष्ट कारणीभूत नव्हती. अनेक गोष्टी त्या त्या ती गोष्ट सोडण्याला कारणीभूत होती. पण वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टंट रिझन जे होतं त्या सगळ्यासाठी ते हे होतं. मला असं वाटतं. त्यामुळे मी आतापासून धडा घेतलेला आहे. माझ्या गोष्टीतनं मीच तात्पर्य घेतलेलं आहे, की मी यानंतर लोकं काय विचार करतात, हा विचार करणं सोडून देईन. मी काय स्वतःबद्दल समजते, मला तो व्हिडिओ टाकून किती आनंद मिळतोय, ते स्वतः मी त्याच्यात खुशी मानणार आहे. म्हणजे एखादी क्रिएटिव्ह गोष्ट केल्याचा आनंद. इतपतच मी ती गोष्ट सीमित ठेवणार आहे. 10 लोकांनी चांगलं म्हटलं तर त्याबद्दल आभार व्यक्त करेन. वाईट लोकांना मी यानंतर इग्नोर करण्याचा प्रयत्न करेन. काही वेळेला माझ्या भाषेत सार्कास्टिक वेने रिप्लाय करण्याचाही प्रयत्न करेन. थोडेसे किडे असतातच माणसात. तर हे सगळं या गोष्टीचं तात्पर्य. आजच्यासाठी एवढंच. नंतर परत काहीतरी माझ्या आयुष्यात घडतच असतं किंवा आधीच्या काही गोष्टी असतील, तर पुढच्या गोष्टीच्या वेळेला मी तुम्हाला ती ऐकवेन. थँक यू. कशी वाटली गोष्ट ती नक्की सांगा कमेंटमध्ये आणि शेअर करा प्लीज, प्लीज, प्लीज. बाय, बाय.